पार्लरमध्ये किंवा सलूनमध्ये महिलांची सर्वात आवडती ट्रीटमेंट कोणती आहे तर आयब्रोज. आयब्रोज हा पार्लरचा पाया आहे. ज्यांच्या हातामध्ये आयब्रोजचे स्किल आले त्यांचे पार्लर कुठल्याही कानाकोपऱ्यात असले तरीसुद्धा रन करते. तर चला तर मग आज आपण पाहूया की आयब्रोज करण्यासाठी आपण कोणते साहित्य वापरतो किंवा मी माझ्या सलूनमध्ये कशा प्रकारे आयब्रोज करते. तर त्याचा डिटेल व्हिडिओ मी आज तुम्हाला शेअर केलेला आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मैत्रिणींनो, पार्लरमध्ये आयब्रोज करण्यासाठी आपण हा 40 नंबरचा थ्रेड वापरतो. हाच थ्रेड आपल्याला आयब्रोज करताना वापरायचा आहे. आणि दुसरे एक साहित्य म्हणजे आपला हा छोटासा कोंब लागतो आणि ही एक सीझर लागते. ह्या 3 गोष्टी असल्या की आपलं आयब्रोज करण्याचं काम अगदी छानपणे होतं. तर हा जो थ्रेड आहे तो मी तुम्हाला ओपन करून दाखवते. अशा प्रकारचा हा थ्रेड आहे, तुम्ही बघू शकता. आणि भरपूर दिवस चालतो हा थ्रेड. आता काही थ्रेड तर असे आले आहेत की ते लवकर तुटतात, पण काही जे ब्युटिशियन्स आहेत तो हा थ्रेड पाण्यामध्ये पण भिजवून ठेवतात, म्हणजे तो लवकर तुटत नाही. आणि आयब्रोज करताना इथे क्लायंटला इथे काचत नाही किंवा असं रॅश येत नाही. किंवा कधी काय होतं, आपण जेव्हा आयब्रोज करतो ना तेव्हा इथे आपला इथली स्किन किंवा इथे आपल्याला असा रॅश येतो किंवा दोरा असा काचला जातो. थोडंसं त्याच्यावरती वॉटर स्प्रे करून जर तुम्ही थ्रेडिंग केली तर मग जास्त आपल्याला त्रास होत नाही आणि दोरा पण जास्त तुटत नाही. पण शक्यतो काय करायचं, थ्रेड तोडायचा. म्हणजे थोडंसं करून झालं की थ्रेड तोडायचा, म्हणजे नवीन थ्रेड घ्यायचा. थोडंसं जास्त थ्रेड लागलं तरी चालेल, पण आपण क्लायंटचे काम करताना तेवढं हायजीन मेंटेन करायचं. तर अशा प्रकारे हा थ्रेड मी वापरत असते. तर काय करायचं, हा त्याचं एक जे टोक असतं ना, ज्यांना आता जर शिकतात आहेत, पार्लरचा कोर्स करतायत, तर त्यांच्यासाठी सांगते मी. तर आणि हा जो त्रिकोण आलेला आहे त्यामध्ये तो केस पकडायचा आणि असा हलका खेचायचा. तर अशा प्रकारे आपण हाताची अशा प्रकारचे मुवमेंट झाले पाहिजे. असं आपल्याला थ्रेड करायचं. तर आता थ्रेडिंग कसं करायचं याबद्दलचा मी व्हिडिओ शेअर केलेला आहे तुम्हाला. तर तो संपूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आयब्रोजला आपण कशा प्रकारे शेप देतो आणि त्यामुळे आपला लुक किती छान दिसतो हे तुम्हाला आता नक्की कळेलच. चला तर आपण पाहूया की मी आयब्रोज कशा करते क्लायंटच्या. तर हा आयब्रोजचा बिफोर लुक आहे. आणि माझ्या ह्या ज्या क्लायंट आहे यांच्या आयब्रो जरा प्रॉब्लेमॅटिक आहे. त्यांना असा पॉइंटेड आणि थोड्याशा ब्रॉड आयब्रो हव्या होत्या. तर मी बघूया त्यांच्या डिमांडनुसार ते आयब्रोज तशी करण्याचा नक्कीच प्रयत्न करते. तर मला तशा प्रकारचा शेप देता आला का हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर सुरुवातीला क्लायंटला दोन्ही हातांनी स्ट्रेच करायला लावायचं आहे, फोरहेडवरती आणि डोळ्यांवरती. आयब्रोजला व्यवस्थित स्ट्रेच करायचं, म्हणजे आपल्याला शेप देताना अगदी सोपे जाते. आणि अतिशय हळूवारपणे, कुठल्याही प्रकारचा आयब्रोजला कट बसणार नाही किंवा स्किन दोऱ्यामध्ये येणार नाही, अशी काळजी घेत आपल्याला आयब्रोज करायचे आहे. त्यांना एकदम टाईट पकडायला सांगायचे, कुठेही हात लूज पडू देऊ नये याची काळजी घ्यायची. नाहीतर मग दोऱ्यामध्ये स्किन येऊ शकते आणि मग कट बसू शकतो. तर ही काळजी घेत आपल्याला आयब्रोज करायचे आहे. जास्त आयब्रोजचा जो मूळ जो शेप आहे त्याला अगदी हलकासा एक शेप द्यायचा आहे. खूप बारीक वगैरे आयब्रो करायची नाही आहे, थोडी ब्रॉडच ठेवायची. आणि त्याला फक्त एक जे अनइव्हन केस आलेले असतात डोळ्यांवर किंवा फोरहेडवर, तर ते काढून आपल्याला एक सुव्यवस्थित आकार द्यायचा आहे. आता मी एका साईडची आयब्रो झाली माझी, आता मी दुसऱ्या साईडची आयब्रो करते.
तुम्ही बघू शकता अतिशय हळूहळू आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, पेन होणार नाही याची काळजी घेत मी आयब्रो करते आहे. बरोबर तो त्रिकोण आहे त्यामध्ये आपल्याला तो केस पकडायचा आहे आणि हलका खेचायचा आहे. आयब्रोज करताना थोडी प्रॅक्टिसची गरज असते. तर तुम्हाला प्रॅक्टिस जर व्यवस्थित असेल तर तुम्ही आयब्रो अगदी छान करू शकता. पण ज्या नवीन शिकणाऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांनी नक्कीच आयब्रोजची प्रॅक्टिस करा. कारण की तुम्हाला जर आयब्रोज व्यवस्थित जमल्या तर तुम्हाला पार्लर चालवणे काही अवघड जाणार नाही. कारण की जास्तीत जास्त महिला वर्ग जो आहे तो आयब्रोजसाठी पार्लरमध्ये येत असतो. त्यामुळे त्याच्यात तुमचा हातखंडा असणं अतिशय गरजेचं आहे. तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेव्हा तुमचा आयब्रोजमध्ये हात व्यवस्थित बसेल. दोन्ही आयब्रोज सेम दिसतील असा प्रयत्न करा. अगदी सेम टू सेम आपल्या दोन्ही आयब्रो होत नाही. कारण की आयब्रोजचा शेप कमी जास्त असतो आणि केस पण कमी जास्त वाढलेले असतात. त्यामुळे आपल्याला तो नॅचरल शेप देऊन अगदी थोडेफार केस काढून आयब्रोला शेप द्यायचा आहे. जास्त बारीक आयब्रो करायचे नाही. ही काळजी घेत आपल्याला आयब्रो करायची आहे. पापणीवर किंवा आयब्रोची लेंथ कुठेही कमी न करता लॉंग आयब्रो आपल्याला ठेवायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला आयब्रोजचा शेप द्यायचा आहे. प्रत्येकाच्या आयब्रोजचा शेप हा वेगळा असतो, ठेवण वेगळी असते. त्यामुळे आपण ते जजमेंट घेऊनच आयब्रोज करायचे आहे. आयब्रोज केल्यामुळे आपल्या चेहऱ्याचा लुक पण खूप छान दिसतो. तुम्ही भले घाई गडबड असेल आणि तुम्हाला फेशियल वगैरे करायला जर वेळ नसेल पण तुम्ही आयब्रोज जर प्रॉपर केलेले असतील तरीसुद्धा तुमचा चेहरा अगदी छान दिसतो. तर हा आहे फायनल लुक. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी हा आयब्रोज केलेले आहे. तुम्हाला आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा. बाय.